मित्रांनो, वर्डमध्ये काम करताना जर आपल्याला डेटा बाहेरून फाईलून घ्यायचा असेल तर कॉपी पेस्ट व्यतिरिक्त आपलं जर दुसरं ऑप्शन पाहिजे असेल तर इन्सर्ट मेनूमध्ये जायचं. इन्सर्ट मेनूमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे आपल्याला टेक्स्ट नावाचा ग्रुप आहे. तर टेक्स्ट नावाच्या ग्रुपमध्ये या ठिकाणी ऑप्शन दिसतो, या ठिकाणी क्लिक करा. टेक्स्ट फ्रॉम फाईलवर क्लिक करा. टेक्स्ट फ्रॉम फाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर्डच्या फाईल दिसतील किंवा PDF फाईल दिसतील. तर त्या वर्ड किंवा PDF फाईलवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही त्यांचा जो डेटा आहे तो आपल्या कम्प्युटरमध्ये घेऊ शकता. बाय इन्सर्ट मी क्लिक करतो, त्यानंतर तो जो काही टेक्स्ट फाईलचा डेटा आहे तो या ठिकाणी येतो. त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला काही घ्यायचं असेल, समजा मी पेंटमध्ये वर्क करायचं आणि ते मला इथे घ्यायचं आहे, तर त्यासाठी काय करायचं पुन्हा या ठिकाणी जावा. या ठिकाणी गेल्यानंतर ऑब्जेक्ट ऑप्शनवर क्लिक करा. ऑब्जेक्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला जे ॲप्लिकेशन आहेत ते दिसतात या ठिकाणी. त्या ठिकाणी आपल्याला बिटमॅप इमेजवर क्लिक करा, ओके करा. या ठिकाणी फोटोशॉप पेंट ओपन होईल आणि पेंटमध्ये तुम्ही जे काय आता वर्क करता तर ते वर्क तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या इथं आलेलं दिसेल. पेंटमध्ये वर्क करा, त्यानंतर क्लोज करा, ते वर्क तुम्हाला इथं आलेलं दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही इन्सर्ट ऑब्जेक्ट नावाचा ऑप्शन यूज करू शकता.